प्रथम नंबर नमन लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिकाणा. नमस्कार, माझे नाव सिद्धी शंकरगिरी आहे. मी तयार केलेली कविता मला पाठ झाली आहे, तरी मी आजची सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव माझ्या शाळेचा परिसर. माझ्या शाळेचा परिसर सुंदर स्वच्छ हिरवागार. माझ्या शाळेचा परिसर सुंदर स्वच्छ हिरवागार. फुलांच्या सुगंधाने दरवळतो सारा दरबार. फुलांच्या सुगंधाने दरवळतो सारा दरबार. उंच झाडे डोलत राहती मंद वाऱ्याच्या तालात. उंच झाडे डोलत राहती मंद वाऱ्याच्या तालात. पक्ष्यांची गोड गाणी ऐकू येते सकाळच्या काळात. पक्ष्यांची गोड गाणी ऐकू येते सकाळच्या काळात. स्वच्छ मैदानीत नित्यवर्ग आनंदी सारे मित्र. स्वच्छ मैदानीत नित्यवर्ग आनंदी सारे मित्र. ज्ञानाच्या या मंदिरात घडते उज्ज्वल चित्र. ज्ञानाच्या या मंदिरात घडते उज्ज्वल चित्र. स्वच्छता शिस्त प्रेम शिकवती माझी शाळा खात. स्वच्छता शिस्त प्रेम शिकवती माझी शाळा खात. माझ्या शाळेचा परिसर आम्हा वाटतो अभिमान खात. माझ्या शाळेचा परिसर आम्हा वाटतो अभिमान खात. धन्यवाद. मी आता 6वी मध्ये शिकत आहे. मी आज वाचन प्रेरणा दिन निमित्त पावसावर आधारित कविता तयार केलेली आहे. काळ्या ढगांनी घातली साडी निळी. काळ्या ढगांनी घातली साडी निळी. वाऱ्यासोबत आली ती भिजवायला पृथ्वी. वाऱ्यासोबत आली ती भिजवायला पृथ्वी. थेंब थेंब गाऊन लागले गाणे. थेंब थेंब गाऊन लागले गाणे. मातीने घेतला सुगंधाचा स्वाद. मातीने घेतला सुगंधाचा स्वाद. झाडाची पाने टाळ्या वाजू लागली. झाडाची पाने टाळ्या वाजू लागली. पाखरं घरट्यात गाणी गुण लागली. पाखरं घरट्यात गाणी गुण लागली. रस्त्यावर चांदीसारखं पाणी वाही. रस्त्यावर चांदीसारखं पाणी वाही. लहान राणी कागदाच्या होड्या सोडल्या. लहान राणी कागदाच्या होड्या सोडल्या. हिरवं हिरवं झालं अंगण सगळं. हिरवं हिरवं झालं अंगण सगळं. पावसाने धुतलं मनाचं आभाळ. पावसाने धुतलं मनाचं आभाळ. पावसासारखी असते ही मैत्री. पावसासारखी असते ही मैत्री. आले की सगळं नवं करून जाते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव साक्षी शिवराम तसर आहे. मी येत्या 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या कवितेचे नाव माझे शिक्षक. शिक्षक म्हणजे ज्ञानाची वीज दाखली तर आम्हाला यशाची वाट. अडचण आणि जिल्ह्यामध्ये देतात झुकते प्रत्येक वेळेला. अक्षरांची ओळख करून दिली त्यांनी. स्वप्नांच्या आमच्या नवीन दिशा दिली. चुकलो कधी तर समजावून सांगतात. चांगले काम केले की कौतुक करतात. पुस्तकांचे ज्ञान आहे. जीवनांचे धडे आणि प्रामाणिकपणा मनामध्ये आमच्या रुजवतात. आमच्या छोट्याशा यशामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो. आम्ही पुढे जावे मोठे व्हावे हा त्यांचा नेहमी ध्यास असतो. गुरुजनांच्या शिकवणीने आम्ही नवे आकाशा काढू. यांनी दिलेल्या प्रेरणेने आम्ही देशाचे नाव उज्ज्वल करू. आमचे शिक्षक आमचा अभिमान त्यांच्यामुळे उज्ज्वल आमचे ज्ञान. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अनुष्का रामदास वसुदे आहे. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. मी कविता तयार केली आहे. ती विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे. लहान आहे आज मी स्वप्न मात्र मोठे. लहान आहे आज मी स्वप्न मात्र मोठे. कष्टांच्या वाटेवर टाकील पाऊल खंबीरपणे. कष्टाच्या वाटेवर टाकील पाऊल खंबीरपणे. अडचणी आल्या तरी हार कधी न मानणार. अडचणी आल्या तरी हार कधी न मानणार. प्रयत्नांच्या जोरावर मी शिखर गाठीन. प्रयत्नांच्या जोरावर मी शिखर गाठीन. पुस्तक माझा मित्र ज्ञान माझी शक्ती. पुस्तक माझा मित्र ज्ञान माझी शक्ती. सत्यश्रम प्रामाणिकपणा हीच माझी भक्ती. सत्यश्रम प्रामाणिकपणा हीच माझी भक्ती. आईबाबांचा मान गुरूंना ठेवीन सन्मान. आईबाबांचा मान गुरूंना ठेवीन सन्मान. देशासाठी जगण्याचा करीन मी संकल्पमान. देशासाठी जगण्याचा करीन मी संकल्पमान. सूर्यासारखा तेजस्वी नदीसारखा वाहिनं. सूर्यासारखा तेजस्वी नदीसारखा वाहिनं. चांगल्या विचारांनी जग उजून टाकीनं. चांगल्या विचारांनी जग उजून टाकीनं. आजचा विद्यार्थी मी उद्याचा भारत घडविनं. आजचा विद्यार्थी मी उद्याचा भारत घडविनं. माझ्या कर्तृत्वाच्या बळावर नवे क्षितिज जिंकून दाखविनं. माझ्या कर्तृत्वाच्या बळावर नवे क्षितिज जिंकून दाखविनं. धन्यवाद. माझे नाव फातिमा गफूर शेख आहे. आज मी तयार केलेली कविता म्हणून दाखवणार आहे. माझ्या कवितेचे नाव पुस्तकाचे जीवन महत्व. पुस्तक हा मित्र खास ज्ञानाचा तो आहे वा. पुस्तक हा मित्र खास ज्ञानाचा तो आहे वा. अंधारात देतो दिवा मनाला देतो नवा. अंधारात देतो दिवा मनाला देतो नवा. शाळेत शिकतो धडा घरी देतो आधार. इतिहास विज्ञान सारे त्यातूनच होतो साकार. इतिहास विज्ञान सारे त्यातूनच होतो साकार. टीव्ही मोबाईल बाजूला ठेवा पुस्तक घ्या हातात. टीव्ही मोबाईल बाजूला ठेवा पुस्तक घ्या हातात. वाचता वाचता मोठे होऊ देशाचे नाव उंच नेऊ. वाचता वाचता मोठे होऊ देशाचे नाव उंच नेऊ. पुस्तकांशी मैत्री करा जीवन सुंदर घडवा. पुस्तकांशी मैत्री करा जीवन सुंदर घडवा. कारण पुस्तक हेच खरे यशाचे दार उघडणारे. कारण पुस्तक हेच खरे यशाचे दार उघडणारे. धन्यवाद. माझे नाव स्वरूपा चंद्रकांत शिंदे. मी इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला वाचन प्रेरणा निमित्त शेतकरी राजे ही कविता सादर करीत आहे. ऊन वारा पाऊस सोसे. ऊन वारा पाऊस सोसे. रोज शेताचा तोच राबे. रोज शेताचा तोच राबे. मातीशी दोस्ती त्याची खास. मातीशी दोस्ती त्याची खास. घामातून पिकवतो घास. घामातून पिकवतो घास. पेरणी करी नांगर फिरवी. पेरणी करी नांगर फिरवी. राब राब राबून पीक वाढवी. राब राब राबून पीक वाढवी. गहू ज्वारी कापूस सारे त्याचमुळे घरात भात पडे. गहू ज्वारी कापूस सारे त्याचमुळे घरात भात पडे. कधी दुष्काळ कधी पूर तशी आशानं दूर सोडे. कधी दुष्काळ कधी पूर तशी आशानं दूर सोडे. देशाचा पोशिंदा तोच आहे. शेतकरी राजा हात खरा आहे. देशाचा पोशिंदा तोच आहे. शेतकरी राजा हात खरा आहे. नमस्कार करूया त्याला सन्मान देऊया त्याला. नमस्कार करूया त्याला सन्मान देऊया त्याला. अन्न फुकट नाही जात शेतकऱ्याच्या कष्टाची ती बात. अन्न फुकट नाही जात शेतकऱ्याच्या कष्टाची ती बात. धन्यवाद. मी आता 6वीमध्ये शिकत आहे. माझ्या कवितेचे नाव पावसाची धमाल. काळे ढग आले आकाशी. थेंब पडले राशी राशी. झाडे नाचू लागली हर्षाने. माती धरवली पशाने. छत्री घेऊन शाळेत जाऊ. पाणी बघून खूप. कागदाची होडी सोडूया. मित्रासोबत मस्त खेळूया. खिडकीतून थेंब पडती वहीवर अक्षर नाचती. पावसाचं गाणं ऐकून मनाने खूप फुलू. पाऊस आला घरा आणला आनंदाचा सारण. हिरवी झाली सृष्टी सारी पावसाची हो जादू मिळाली. नमस्कार, माझे नाव आकांक्षा शावजेडे. मी तयार केलेल्या कवितेचे नाव आहे माझे कुटुंब.
घर म्हणजे चार भिंती नव्हे तर तो प्रेमाचा दरवळ आहे. घर म्हणजे चार भिंती नव्हे तर तो प्रेमाचा दरवळ आहे. आईच्या मायेचा सागर तर बाबांच्या कष्टाचे बळ आहे. आईच्या मायेचा सागर तर बाबांच्या कष्टाचे बळ आहे. आजीच्या गोष्टीमध्ये संस्कारांचे दान, आजीच्या गोष्टीमध्ये संस्कारांचे दान. आजोबांच्या अनुभवामध्ये उजळतो जीवन मार्ग महान. आजोबांच्या अनुभवामध्ये उजळतो जीवन मार्ग महान. बहीण भावाच्या सहवासातून वाटून घेणे शिकतो. बहीण भावाच्या सहवासातून वाटून घेणे शिकतो. एकमेकांच्या आनंदामध्ये खरा आनंद शोधतो. एकमेकांच्या आनंदामध्ये खरा आनंद शोधतो. घर लुगोड मनन दुखवू कोणाचे. घरात बोलू गोड मनन दुखवू कोणाचे. प्रेम विश्वास आपुलकीचा नाते सदैव जपू. प्रेम विश्वास आपुलकीचा नाते सदैव जपू. कष्ट प्रामाणिकपणा हीच माझी खरी श्रीमंती. कष्ट प्रामाणिकपणा सत्याचा धरू हात. यशाच्या प्रत्येक पाठीवर मिळेल नव्या आशेची साथ. यशाच्या प्रत्येक पाठीवर मिळेल नव्या आशेची साथ. घरात मिळालेले संस्कार हीच माझी खरी श्रीमंती. घरात मिळालेले संस्कार हीच माझी खरी श्रीमंती. याच बळावर घडविन मी नव्या उज्ज्वल जीवनाची आनंद. याच बळावर घडविन मी नवीन जीवन उज्ज्वल आनंदी. चला घरोघरी जाऊन प्रेम फुलवू. चला घरोघरी जाऊन प्रेम फुलवू. माणुसकीचा दिवा लावू. सुंदर कुटुंब, सुंदर समाज, सुंदर भारत घडवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तनुजा बालाजी शिरगुल वाढवा. मी आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त माझे गुरु माझे शिल्पकार याविषयी कविता सादर करत आहे. चॉक चॉक आणि फळा हाती घेऊन अज्ञानाचा अंधार दूर करू. चॉक चॉक आणि फळा हाती घेऊन अज्ञानाचा अंधार दूर करू. अक्षर गिरून देती जीवनाचा अर्थ समजावून देते. चुकलो तर रागावतील, नीट केले तर कौतुक करते. चुकलो तर रागावतील, नीट केले की कौतुक करते. आई वडिलांनंतर दुसरे दैवत माझ्या शिक्षकांचे आहे हेच महत्व. चुकलो तर रागावतील, नीट केले की कौतुक करते. आई वडिलांनंतर दुसरे दैवत माझ्या शिक्षकांचे आहे हेच महत्व. प्रश्नाची उत्तरे देते, स्वप्नांना पंख लावते. डॉक्टर, इंजिनियर, पोलीस पदवीची गेल घडवण्याचा पाया रचते. ऊन वारा न बघता रोज शाळेत येते. आमच्यासाठी धरती राबती शिक्षक व नाव त्यांचे धन्य. नमना करूया त्यांना, आदर ठेवूया त्यांना. गुरुवीर ज्ञान नाही जीवनाला अर्थ नाही. आमचे प्रिय शिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक श्री रवी बाळाजीराव ढगे हे ऍक्टिव्हिटी घेणारे सर, जे की म्हणतात पुस्तकात काही पण नाही. पुस्तक तर आपण रोज वाचतो लिहितो. आपण पुस्तकाच्या बाहेरचं जग पाहायचं तर तेवढेच नाही, तर आमच्या सरांनी जपानी, जर्मनी, तेलुगू ह्या आंतरराष्ट्रीय भाषा शिकवतात. आणि सर हे सुदैवाने सिंगापूर दौरा करून आले आहेत आणि त्यांना तालुकास्तरीय जिल्हास्तरीय पुरस्कार भेटला आहे. आणि सरांनी वेगवेगळ्या उपक्रमात भागही घेतला आहे आणि मुलांना शाळाही भाग सांगितली आहे. आणि सर हे स्वच्छतेचे स्तंभ आहे. सरांना स्वच्छता ही खूप आवडते. जेव्हाही सर वर्गात येतात तेव्हा ते कचरा पाहतात. सरांनी एक मोठा उपक्रम काढला, प्लास्टिक मुक्त शाळा केली. तर शाळाच नाही तर गाव हे प्लास्टिक मुक्त केलं आहे. तुम्हाला वाटत असेल की प्लास्टिक मुक्त कसं केलं, तर सरांनी एक युक्ती लावली. आपल्या जेही प्लास्टिक दिसेल ते यूज अँड थ्रो या बॉटलमध्ये टाकावं. तसेच सरांनी यासाठी एक स्पर्धा ठेवली होती. जो जास्त बॉटल जमा करेल त्याला 16 निंजा यांच्यातर्फे सत्कार करण्यात येईल. आणि गुलांनी म्हणजे सगळ्या शाळांनी बहुतेक 2000च्या आसपास बाटल्या झाल्या होत्या आणि त्या बाटल्यांचं सुंदर तयार केलं. आणि सरांनी 4 जणांना 16 निंजा बनवले आहे. आत्माजी मी सोहभादित्य प्रत्येकानं बनवले आहे. सरांनी पर्यावरणाचे प्रश्न सोडा सर्टिफिकेट घ्या. आणि आम्हाला सरांनी खूप स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन दिला, जसे की तंबाखू शाळा, भारत स्काउट गाईड, 16 निंजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य वाचनालय, एक पेड मार्के नाम निघून भारताच्या खूप स्पर्धा परीक्षा आहे. त्यांच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. तरी आदर्श ग्रामीण शिक्षक आहेत सर, जे तुम्ही आम्हाला शिकवलं, मार्गदर्शन केलं की जीवन कसं जगायचं तुमचा उपाय कधी भेटणार नाही. धन्यवाद. माझे नाव आत्माजी माधव. मी आज गुरुविषयी दिलेले काही अनुभव सांगणार आहे. प्रिय ढगे सर, आमचे लाडके केंद्रातील उपक्रमशील शिक्षक म्हणजे आमचे ढगे सर. आमच्या ढगे सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ढगे सरांची जेव्हा कोमनाळा येथून बदली झाली तेव्हा या शाळेचं नशीबच काय, तर ढगे सर मार्कळा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मार्कळा तालुका लोहा जिल्ह्यानंतर या शाळेवर आले. सर जेव्हा या शाळेवर आले तेव्हा या शाळेत काहीच नव्हतं. शाळेला रंग ते काहीच नव्हतं. मग ढगे सरांच्या मनात एक विचार, त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवत होते. आमच्या सरांनी पेपरात बातमी आली की उपक्रमशील रवी ढगे यांचे 5 वर्षात बदलले शाळेचे रुपडे. आमचे ढगे सर दर शनिवारी मुख्य वाचनालय घेतात. ढगे सरांना जेव्हा मुख्याध्यापकाची पदवी प्राप्त झाली तेव्हा आम्हाला एक वेगळाच आनंद झाला. ढगे सर आम्हाला जर काही मोबाईलवर लिहायचं असलं तर ढगे सर प्रेमाने द्यायचे. ढगे सर दररोज 2 तरी उपक्रम घ्यायचे. ढगे सरांना जिल्हा पुरस्कार प्राप्त आहे, तालुका पुरस्कार पण प्राप्त आहे, आता राज्य पुरस्कार पण प्राप्त होईल. ढगे सरांनी पर्यावरणाचे खूप काम केले. तंबाखू मुक्त, एक पेड मागे नाम, भारत स्काउट आणि गाईड, प्लास्टिक मुक्त शाळा, प्लास्टिकच्या बॉटल्या ढगे सरांनी आम्हाला कचरा जमा करण्याचे आवाहन केले आणि जवळपास 200 बॉटल जमा केल्या होत्या. 16 निंजा हा पण उपक्रम राबवला. सरांनी फोनमध्ये जवळपास 500 व्हिडिओ आहे. धन्यवाद. माझे नाव आकांक्षा शालजे. मी आता 7वी मध्ये शिकत आहे. आज आमच्या शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन होता. आज मी कविता लिहिली होती. मी लिहिल्या कवितेचे नाव माझे कुटुंब. मी आज कविता लिहिताना मला असे वाटू लागले की मी कवीच झाले आणि कविता लिहिताना खूप आनंद झाला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सिद्धी शंकरगिरी आहे. मी वर्ग 7मध्ये शिकत आहे. माझ्या कवितेचे नाव आमच्या शाळेतील परिसर. मी कविता लिहिताना मला असे वाटले की मी कवी झाले आणि मला खूप आनंद झाला कविता लिहिल्याने. आणि माझी कविता सर्वांना आवडली म्हणून मला खूप जास्त आनंद झाला. नमस्कार, माझे नाव सौम्य शिकाय. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. आमच्या शाळेमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन साजरा केला होता. तर मी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्याविषयी निबंध लिहिला. मी या शाळेपासून 1ली ते 7वी शिकत आहे. आता मी 7वीला आहे, जे की मी ढगे सरांचे उपक्रम ते पहिले आहेत. त्या 1ली ते 7वी हे वर्ग झालेले याच्यावर मी अनुभव लिहिलेला आहे रवी ढगे सरांवर. नमस्कार, माझे नाव आत्माजी माधव वेडे. मी वर्ग 6वी शिकतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लेखन प्रेरणा दिन.
आमच्या शाळेतील शिक्षक उपक्रमाचे शिक्षक रवी ढगे यांच्याविषयी मी आज एक निबंध लिहिला. मला निबंध लिहिताना असे वाटले की मी आज लेखक झालो. ढगे सर उपक्रमशील शिक्षक आहेत.